नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 45,900 रुपये हेक्टरी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्याला या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे व कोणकोणत्या शेतकऱ्याला या विम्याचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे व कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला या पीक विम्याचा लाभ होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला असेच अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहे। मित्रांनो, हे अपडेट आपण वेबसाईटच्या माध्यमातून पाहत आहोत, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी मित्रांनो विचार करून एक मोठा निर्णय हा घेतलेला आहे। 2016 पासून राबवली जात असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मोठे बदल करण्यात आलेले आहे। या नवीन बदलाअंतर्गत पुढील 3 वर्षासाठी सर्वसमावेश पीक विमा योजना राबवली जाणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चामध्ये पीक संरक्षण मिळणार आहे। मित्रांनो, नवीन ठळक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी आता केवळ 1 रुपयात पीक विमा भरण्याची अर्ज करू शकतात। दुसरा म्हणजे मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हप्ता किंवा थकबाकीची रक्कम राज्य सरकार भरणा करणार आहे। मित्रांनो, तिसरी म्हणजे ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी यशस्वी आहे। त्यानंतर मित्रांनो, चौथी म्हणजे भाडेतत्वावर शेती व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। मित्रांनो, जुना आणि नवीन योजनेमध्ये फरक नेमकी कोणता आहे याविषयीची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ। यापूर्वीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विम्याच्या रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगद पिकासाठी 5% विमा रक्कम भरावी लागत होती। ही रक्कम साधारणपणे 700 ते 2000 पर्यंत प्रति हेक्टर इतकी असायची। मित्रांनो, नवीन योजनेत मात्र केवळ शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये सहभागी होता येणार आहे, जे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर आहे। मित्रांनो, मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर नुकसान भरपाई म्हणजे मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष मदतीची घोषणा केलेली आहे। काय मदतीची घोषणा केलेली आहे याविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, पॉईंट 1 म्हणजे मित्रांनो, सुमारे 12 लाख शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर 18,900 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, दुसरा पॉईंट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कमाल 3 हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, तिसरा म्हणजे या मदतीसाठी एकूण 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। चौथा म्हणजे हा निधी राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। 2023चा पीक विमा आणि 24चा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्याला 30 डिसेंबरच्या आधी मिळणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।